नमस्कार, शीतल्स फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॉटेलसारखी लसूण मेथी। तर इथे मी मेथी साफ करून घेतलेली आहे आणि ती धुवून चिरून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पांढरे तीळ, ते भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर लागणार आहेत आपल्याला शेंगदाणे, तेही भाजून घ्यायचे, त्याची सालं काढून घ्यायची। त्याच्यानंतर चणा डाळ घेतलेली आहे। ते चणा डाळ घेण्यापेक्षा फुटाणे असतात ना, त्याची डाळ काढलीत ना तरी छान होते, म्हणजे तीच बेस्ट होते। तर हे सगळं मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची। त्याच्यानंतर आता ती मेथी जी आपण घेतली, धुवून चिरून घेतली, ती पहिल्यांदा शिजवून घ्यायची। त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि लसूण टाकून खरपूस भाजून फक्त मीठ टाकून त्याच्यावर ती भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मेथीची एक वाफ काढून झालेली आहे आणि आता आपण परत कढई गॅसवर ठेवणार आहोत। 2 चमचे तेल टाकायचं आहे त्यासाठी। त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण जिरे, 1 चमचा जिरे टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा, तो बारीक चिरलेला कांदा आहे, तो टाकून घ्यायचा, तो असा छान लालसर भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, परत एकदा लसूण वापरायचा आहे इथे। म्हणजे लसूण मेथीची कशासाठी म्हणतो ते आपण इथे लसूण बारीक भरपूर घ्यायचं आहे चिरून, ते घेतलेलं आहे लसूण बारीक चिरून। ती दोन्ही असं छान खरपूस भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, अर्धा टोमॅटो आहे बारीक चिरलेला, तोही असा तेलावर छान भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत, आपल्या तिखटानुसार, म्हणजे जसं आपल्याला तिखट जास्त तिखट हवे, कमी तिखट हवे, याच्यानुसार आपली तिखटाचं प्रमाण त्याच्यामध्ये आता आपण परत ती मेथी शिजवून घेतलेली आहे एक वाफ काढून, ती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर ते जे आपण पेस्ट करून घेतली ती डाळ, पांढरे तीळ आणि शेंगदाणे, ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। इथे आपण आता ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे। ही पेस्ट टाकल्यानंतर भाजी तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची, तिला छान कलर येतो आणि छान लागतेही हॉटेलसारखी। तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी होते भाजी। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की करून बघा। भाजी खूप सुंदर लागते, दिसतेही खूप छान, मुलांनाही आवडेल। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।